श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बेल्लेगावचं आराध्य दैवत जे आहे मुक्ताबाई मंदिर, या मुक्ताबाई मंदिरात अज्ञात चोरट्यांनी काल रात्री येऊन चोरटी केलेली आहे. ही चोरी जरी किरकोळ रक्कम गेली असेल किंवा जी काही चोरी झाली त्या चोरीत जरी ओरिजिनल सोनं गेलं, चोरीला गेलं नसेल, परंतु जी चोरट्यांनी चोरी केली तो ह्या असलेल्या परिसरातल्या भाविकांच्या श्रद्धेवर हा डल्ला मारला. या चोरट्यांनी प्रथम ह्या मंदिराची पूर्णपणे रेकी केली. रेकी करून या मंदिरात कुठून येण्यात प्रवेश मिळू शकतो या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे रेकी केली आणि त्यानंतर त्यांनी प्रथम खिडकी तोडली. त्या खिडकीतून त्यांनी प्रवेश केला. प्रवेश केल्याच्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे या माझ्या पाठीमागे जो पाहत आहे तो जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यालाही एक पूर्णपणे बंदिस्त दरवाजा होता. त्या दरवाजाचं मुख्य लॉक तोडलं आणि लॉक तोडल्याच्यानंतर प्रवेश केला. प्रवेश केल्याच्यानंतर मुक्ताबाई मंदिर म्हणजे जे देवीचं जी मूर्ती आहे त्या मूर्तीला एक सोन्याचा दागिना होता, पण तो बेंटेक्सचा होता. सुदैवाने मोठी चोरी होण्याच्या ऐवजी बेंटेक्सचा दागिना गेला. कशी झाली इथं काही जण आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहे. कसं झालं काय सांगाल मित्रांनो? चोर जे होते ते या खिडकीतून आले. म्हणजे ह्या खिडकीतून आले आणि त्याच्यानंतर इथं इन्व्हर्टर वगैरे आहे, इन्व्हर्टर बंद केला आहे. त्यानंतर मग पुढं इकडं मंदिरात घुसले. लाईटीचं कनेक्शन त्यांनी पूर्णपणे बंद केलं. त्यानंतर म्हणजे लाईटीचं कनेक्शन जे वीज कनेक्शन आहे ते पूर्ण बंद केलं मंदिरातलं. हां इन्व्हर्टरचं बी. आणि त्यानंतर मग इकडं आत मंदिरात प्रवेश केलेला आहे का? त्यानंतर मग या मंदिरात प्रवेश केलेला आहे. या मंदिरात प्रवेश केल्याच्यानंतर आता जे मुख्य मंदिर आहे गाभारा, त्या गाभाऱ्यात जे काय चोरी केलेली आहे ती चोरी आपण पाहतोय. हे जे मुख्य मंदिर इथं आहे, इकडे तोडली का? बरं दाखवतात कशी तोडलेली आहे का? हे यालाही लॉक होतो. हे खाली होतं आणि मग त्यानंतर इथं काय काय गेले चोरीला? मंगळसूत्र होतं पट्टीचं, छोटं ते खोटंच होतं. ते म्हणजे देवीचं मंगळसूत्र चोरीला गेले. खोटंच होतं, ते खरं नव्हतं. अजून काय गेले? काय कपाट उचाकलं. हे जे इथं जे देवस्थानचं कपाट आहे आपलं, याच्यात काय काय साहित्य असं काय? काहीच नव्हतं, वस्तू नव्हतं. वस्तू बाकीचे नाही, पण इथं चोरी केली त्यांनी. फक्त फोडलं एवढं. याच्यातलं सुद्धा काही नाही गेलं. याच्यातून काय नाही गेलं. मंगळसूत्र त्याला वाटलं खरं आहे. त्याला वाटलं खरं आहे त्याच्यामुळे ते गेला. असं पट्टीचं नाही येतं का? म्हणजे जे काय होतं ते दागिने चोरीला गेला आहे, फक्त तो दागिना ओरिजिनल खरा नाही. पाहिलं तर बेल्लेकरांच्या जी चोरी झाली ती चोरी सायरन बंद केलं. सगळं सायरन भेटायला ते बंद केलं. सायरन यायला इथं सगळं सिस्टीम जी ती बंद केली. मोठं हिशोबाने आलं होतं ते, पण ते झालं नाही. म्हणजे त्या चोरीच्या हिशोबाने सोनं बिनं खरं आहे. हां म्हणजे CC कॅमेरे सायरन म्हणजे दरोड्याच्या हिशोबाने आला होता. त्याला तसं चोरी करायला गेला पण तसं माल मिळाला नाही. पण हा चोरीच्या पेक्षा हा श्रद्धेवर आलाय. चोर चोरीच करायला आला होता. त्याला तर सापडलं नाही, पण असं होणं चुकीचं. CC कॅमेरे असताना सुद्धा त्यांनी बरोबर मागच्या बाजूने केले. म्हणजे हा पूर्वनियोजित त्याचा एक जण संशयित होण्याची मंडळी म्हणून रात्री एक जण 11 वाजेपर्यंत होता. म्हणजे त्यांनी याची पूर्ण रेकी केली आणि मग चोरी केली असंच ना? पोलिसांना वगैरे कळवलं आहे का काय?
बेल्लेकरांच्या हा खरं तर पाहायला गेलं तर श्रद्धेवर हा डल्ला आहे. म्हणजे भाविकांच्या श्रद्धेवर हा घाला घातलेला आहे चोरट्यांनी. या चोरट्यांनी प्रथम या गावात येऊन रेकी केली. या मंदिराच्या पूर्ण परिसर पहिला पिंजून काढला आणि या मंदिरात ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे कुठे CCTVचं कुठं आहे, हे CCTV कुठं आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची पाहणी केली, रेकी केली. त्यानंतरच त्यांनी इथं हा चोरीचा प्रयत्न केला आहे. चोरट्यांच्या हाताला जरी ओरिजिनल काही गोष्टी लागल्या नसल्या तरी हा भाविकांच्या श्रद्धेवर असलेला हा डल्ला चोरट्यांनी मारला आहे. बेल्लेगावच्या मुक्ताई मंदिराचं जे काय आहे म्हणजे ह्या बेल्लेगावचं पूर्ण गावाच्या परिसराचं जे श्रद्धास्थान आहे या श्रद्धेवर चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. ही धाडशी चोरी, एवढी धाडशी चोरी आहे. पोलीस याचा शोध घेतीलच.